तर पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर चित्रसेन खिलारे यांना अश्रू अनावर झाले। खिलारे कुटुंबीय लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहे। खिलारे कुटुंबियांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी जागा दान केली होती। जागा मालक खिलारे कुटुंबीय लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। जागा दिली त्याचा आता पश्चाताप होतोय असं खिलारे म्हणाले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जमीन दान करणाऱ्या खिलारे कुटुंबातले चंद्रसेन खिलारे यांना अश्रू अनावर झाले। दीनानाथ रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानं खिलारे भाऊक झाले। ती दोन मुलं जेव्हा मोठी होतील तुम्ही काय उत्तर देणार त्या मुलांना? काय मला सांगा ना, आई नाही त्यांना, आपल्याला वेदना नाही म्हणजे आणि म्हणजे आपण कोणाला तरी मध्ये घायसासांनी राजीनामे दिले, आपल्याला वेदना नाही। चंद्रसेन खिलारे यांच्या वडिलांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकरता 6 एकर जमीन दान केली होती। त्या जमिनीवर एका गर्भवती महिलेची पैशांसाठी अडवणूक झाल्यामुळे खिलारेंनी हळहळ व्यक्त केली। मला कळत नाही काय करायचं, काय मला सांगा ना। म्हणजे आम्ही मला खिलारे कुटुंबीय ना गेले हे घटना घडल्यानंतर आम्ही स्वतःला दोषी समजतोय। अरे काय खेळ चाललाय माहिती का? म्हणजे हा सगळा खेळ खंडोबा झालेला आहे आणि आम्हाला पस्ताव आहे की आम्ही जागा सरकारला दिली। 1980च्या दरम्यान लता मंगेशकर पुण्यामध्ये एका धर्मादाय रुग्णालयासाठी जमीन शोधत होत्या। लता मंगेशकर यांना त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मरणार्थ रुग्णालय उभारायचं होतं। मंगेशकर काही काळ पुण्यातही रहिवासी असल्यामुळे त्यांचे खिलारे कुटुंबासोबत चांगले संबंध होते। शरद पवार आणि खिलारे कुटुंबीय यांचेही चांगले संबंध असल्यामुळे लता मंगेशकरांनी शरद पवारांकडे सुद्धा या संदर्भात पाठपुरावा केला। खिलारे कुटुंबियांनी संबंधित जमीन रुग्णालयासाठी दान करण्याचा निर्णय घेतला। पवार साहेबांनी भाऊसाहेबांची चर्चा केली आणि आशा व्यक्त केली की बाबा आपल्या भागात भाऊसाहेब एक चांगलं हॉस्पिटल उभं होईल। आमच्या परिवाराची कॉमन मिटिंग झाली आणि सगळ्यांनी भाऊसाहेबांची याला ताबडतोब पाठिंबा दिला। म्हणजे पवार साहेबांच्या माध्यमातून ती सरकारला आणि सरकारने ती जमीन दीनानाथ हॉस्पिटलला ती दिली। ज्या खिलारे यांनी जमीन दान केली त्यांनाच रुग्णालयाच्या भूमिपूजनावेळी मंचावर बोलावण्याऐवजी 14व्या रांगेमध्ये बसवलं गेलं। थोडक्यात ज्यांनी स्वतःची जमीन दिली त्यांनाच भूमिपूजनाच्या वेळी आदराचं स्थान देखील मिळालं नाही। 2010च्या दरम्यान जेव्हा भाऊसाहेब खिलारे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ऍडमिट झाले तेव्हा त्यांच्याकडूनही रुग्णालयानं 3 ते 3.5 लाख रुपयांचं बिल आकारलं। हा सगळा घटनाक्रम खिलारे कुटुंबानं सांगितला आहे। व्हीआयपी सगळे पुढे बसलेले होते आणि 14-15 रांगेत आम्ही बघितली जागा भाऊसाहेब म्हटले बसू। आम्ही 14-15 रांगेत आम्ही बसलो आणि भाऊसाहेब म्हटले कार्यक्रम झाला की आम्ही कार्यक्रम झाला। त्या ताईंनी आम्हाला पुढे दिलं, पोलीस अधिकारी होत्या। आम्ही आत गेल्यानंतर त्या पळत आल्या तिथे आणि म्हणले की अहो भाऊसाहेब तुम्ही चला चला पुढे की आपण पुढे तुम्हाला मी जागा करून देते। तर भाऊसाहेबांना गेले की जागा करून द्यायची गरज नाही आहे, जिथे जागा शिल्लक असेल तिथे जागा आपण जाऊन बसू, आपल्याला काय ते नाही म्हटलं। अहो जागा मूळ मालक तुम्ही आहात, हे जे वरती आहेत स्टेजवरती यांचा त्या जागेशी काही संबंध नाही आहे, ते आज स्टेजवरती आहेत। पुढच्या 2-3 लाईनींमध्ये ज्यांचा काही संबंध आहे जमिनीशी ते तिथं बसलेले आहेत आणि तुम्ही मूळ मालक असताना नाही म्हटलं। ती गोष्ट वेगळी आहे म्हणले। आपण 14व्या का 15व्या लाईनीमध्ये आम्ही बसलो होतो, कार्यक्रम झाला, भाऊसाहेबांनी मी परत गाडीने आम्ही घरी आलो।